गुड आफ्टरनून एव्हरीवन, वेलकम टू द ध्रुव व्लॉग्स. आज सॅटरडे आणि सॅटरडे म्हणजे आमचा फिरायचा दिवस. तर आज आम्ही पुण्यातील वानवडी येथील शिंदे छत्री या स्मारकास भेट दिली. शिंदे छत्री या स्मारकाचे प्रवेश शुल्क भारतीयांसाठी 50 रुपये तर विदेशी पर्यटकांसाठी 100 रुपये आहे. शिंदे छत्रीची स्थापना सन 1794 साली महजी शिंदे यांच्या स्मरणार्थ झाली. महादजी शिंदे हे 18व्या शतकातील मराठी लष्करी नेते होते, ज्यांनी 1760 ते 1780 पर्यंत पेशव्यांच्या काळात मराठा सैन्याचे सेनापती म्हणून काम केले. शिंदे छत्री हे शहरातील सर्वात महत्त्वाच्या खुणांपैकी एक आहे आणि मराठा राजवटीची आठवण करून देते. 12 फेब्रुवारी 1794 रोजी महजी शिंदे यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी हा हॉल आहे. 1794 मध्ये स्मारकाच्या आवारात फक्त भगवान शिव यांना समर्पित एक मंदिर होते, जे महजी शिंदे यांनी स्वतः बांधले होते. त्याच वर्षी त्यांचे निधन झाले आणि त्यांचे अंतिम संस्कार याच परिसरात करण्यात आले. महजींचे स्मारक त्यांच्या वंशजापैकी एकाने बांधले होते. 1910 मध्ये महजी शिंदे यांच्या स्मरणार्थ शिवमंदिराच्या गर्भगृहाबाहेर एक समाधी बांधण्यात आली, जिथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. ग्वाल्हेरचे महाराज माधवराव सिंधिया 1876 ते 1825 यांनी महजी शिंदे यांच्या स्मारकासह एक संकुलकाचे बांधकाम सुरू केले. स्मारकाचे शिल्पकार मुंबईचे शापूरजी एन चंदभोग यांची कंपनी होती. सिंधिया हे महजी शिंदे यांचे दत्तक पुत्र होते व ते पुत्र दौलतराव सिंधिया यांचे वंशज होते. शिंदे छत्रीची देखभाल ग्वाल्हेर येथील शिंदे देवस्थान ट्रस्ट करते. शिंदे छत्री हे पुण्यातील एक प्रमुख आकर्षक असून त्याची वास्तुकला जी भारतातील राजस्थानमध्ये मंदिराच्या शिखरावर संतांचे सुरेख कोरीवकाम केले आहे आणि मूर्ती पिवळ्या दगडाने बनवली आहे आणि पाया आणि गर्भगृह काळ्या दगडात बांधला आहे. छत्रीमध्ये केवळ कोरीवकाम आणि चित्रकला नाही, तर त्यात एक सुंदर अशी गॅलरी तेथील रंगीत खिडक्या इंग्रजी शैलीचे प्रतीक आहेत. दुर्दैवाने हे स्मारक अनेक वर्ष दुर्लक्षित राहिले आणि त्याची अवस्था वाईट झाली. पावसाच्या पाण्याच्या झिरपण्यामुळे सभागृहावर शेवाळ जमा झाले होते. पावसामुळे आणि ओलाव्यामुळे पिवळ्या दगडात बांधलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्याचे नुकसान झाले होते, ज्याला राखाडी रंगाचे स्वरूप आले होते. छतालाही नुकसान झाले होते. त्यामुळे पावसाचे पाणी सभागृहात शिरले आणि कोरीव कामांचेही नुकसान झाले होते. ध्रुव तिथं जाऊन एन्जॉय पण करत होता, पण हट्टीपणा पण खूप करत होता. तो पायातले शूजच काढायला नाही म्हणत होता. त्यामुळे मी त्याला गाभाऱ्यात प्रवेश करू देत नव्हते. मग तो छत्रीचा आवार मस्तपैकी एक्सप्लोर करत फिरत होता आणि एका ठिकाणी तर तो जाऊनच बसला. तिथं बसून तो काय विचार करत असेल ना, हे तर माझ्या लक्षातच येत नव्हते. आणि तो वेगळ्या प्रकारचा एक लुक पण देत होता, जसं की काही तो चिडलेलाच आहे. मग त्याच्या पप्पांनी हाक मारल्यानंतर तो उठून पळत सुटला. कशासाठी तो नाही बोलत होता हे तर काही समजतच नव्हते. नाही माहित नाही मला. वॉचमॅनला विचारून येतात, सोडतायत का बघ. बूट घालून इकडे जाऊ शकतो का?
शिंदे छत्रीमध्ये ध्रुवला या 2 फ्रेंड्स भेटल्या, ज्यांचं नाव होतं रिद्धी सिद्धी आणि त्या ट्विन्स होत्या. मग थोडासा ध्रुवचा चिडचिडपणा कमी झाला आणि तो त्यांच्यासोबत खेळायला लागला. स्मारकाचा परिसर अगदी निसर्गरम्य होता. जिकडून तिकडून पोपटांचे, चिमण्यांचे, घारींचे आवाज येत होते आणि ध्रुव त्या 2 मुलींसोबत मस्त अशी मजा करत होता. रिद्धी-सिद्धीपैकी कोणीतरी एक मस्त अशा कोल्ह्यांच्या उड्या खात होती. एका क्षणी मला तर वाटले, ही मुलगी जिम्नॅस्टिकला जाते की काय? रिद्धी-सिद्धीपैकी ती रिद्धी होती का सिद्धी होती हे मला समजलेच नाही, कारण त्या दोघी ट्विन्स असल्यामुळे त्या सारख्याच सेम दिसत होत्या. त्या दोघींपैकी एक कोणतरी सारखं वरती जाण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांचे पप्पा त्यांना सारखे खाली बोलवत होते, पण त्या काय ऐकतच नव्हत्या. मुले अशी मस्त मजा करण्यात रमून गेले होते. बाजूचा परिसरही खूप छान आणि निसर्गरम्य होता. तेवढ्यातच ध्रुवच्या पप्पांनी ध्रुवला आवाज दिला आणि ध्रुव जोरात पळत आला आणि त्याने माझ्या पायावर पाय दिले. ध्रुव तर नुसता पळतच सुटला होता. मग ध्रुव रिद्धी सिद्धींकडे गेला आणि त्या जशा करत होत्या तसा तो करत होता, पण त्याला तर काय ते जमतच नव्हते. मी आणि ध्रुवचे पप्पा बेंचवर बसून ह्या तिघांचेही खेळ बघत बसलेलो. हे तिघे काय करत होते काय माहिती. ट्विन्स असल्यामुळे त्या दोघींनी अगदी सेम कलरचे कपडे घातले होते आणि त्या दोघी एकमेकींसोबत भांडतही होत्या. लहान मुलांचे खेळ म्हणजे अगदी वेगळेच. पडायचे, झडायचे, तरी पण उठायचे आणि परत खेळायचे. लागेल याची त्यांना भीतीच वाटत नसते. रिद्धी सिद्धीपैकी एक कोणतरी पडले आणि ध्रुव तिला हसून चिडवू लागला आणि पळू लागले. छत्रीच्या आतमध्ये मी एकटीच गेले होते, कारण ध्रुव काय त्याचे शूज काढत नव्हता, त्यामुळे त्याचे पप्पा त्याला बघायला बाहेरच थांबले होते. आतमध्ये अगदी असे रम्य वातावरण होते. तिथे आलेले सर्वजणच व्हिडिओज, फोटोज काढत होते आणि आतल्या शैलींचा अनुभव घेत होते. आतमध्ये खूप असे मस्त कलरकाम केले होते. ते बघायला फारच मस्त वाटत होते. मग मी शिंदे छत्री आतून एक्सप्लोअर करायला सुरुवात केली आणि साईडून चालत चालत मी सगळी छत्री एक्सप्लोअर केली. गाभाऱ्यात जाण्यासाठी संगमरवराच्या पायऱ्या होत्या आणि त्या पायऱ्यावरून चढून वरती गेल्यानंतर तिथंच एक नंदी पण होता.
मग मी पायऱ्या चढून वरती गेले आणि आतमध्ये डोकावून पाहिले तर मला महदजी शिंदे यांचे स्मारक दिसले आणि शंकराची पिंड पण होती तिथे. स्मारकातून बाहेर पडल्यानंतर आम्ही स्मारकातल्या बाहेरचा परिसर एक्सप्लोर करायला लागलो आणि परिसर एक्सप्लोर करताना स्मारकाच्या बाहेर संतांचे सुरेख असे कोरीव काम दिसले. हे जुनं मंदिर आहे, हे नवीन बांधले वाटतं. दोन्ही एकत्रच. बस अशाच नवनवीन ठिकाणाबद्दल जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा. थँक्स फॉर द वॉचिंग. बाय.